प्रातस्मरामि हृदि संस्फुरदात्मतत्त्वं सच्चित्सुखं परमहं सगतिं तुर्यं यत्स्वप्नजागरसुषुप्तमवैति नित्यं तद्ब्रह्म निष्कलमहं न च भूतसङ्गः। शौनको हो वै महाशालः अंगिरसं विधिवदुपसन्नः पप्रच्छ कस्मिन् भगवो विज्ञाते सर्वमिदं विज्ञातं भवतीति। तिसऱ्या मंत्रापासून मुंडकोपनिषदाच्या अतीत प्रश्नाची सुरुवात होत आहे, पण त्याआधी हे जे ज्ञान आलंय आपल्यापर्यंत देखील ते कसं परंपरेने आलं साक्षात परमात्म्यापासून, आणि म्हणून त्याची कशी शुद्धता हे निर्देशित करण्यासाठी सुरुवातीच्या मंत्रात आपल्याला सांगितलं की त्या परमात्म्यापासूनच ब्रह्मदेव प्रकटले. आणि शब्द वापरला होता बभुवने, पण संबभुव म्हणजे तो योनीचे नव्हे. योन्यादी निरपेक्षम बभुव इति संबभुव इति संबंध. म्हणजे जन्म होतोच तो सर्वसाधारण लोकांचा स्त्री पुरुषांच्या संयोगातून त्याचा पुंबीज तसा नव्हे. यातून एका शब्दात घ्यायचं तो स्वयंभू, स्वयमेव भोवती, स्वतःहून तो प्रकटला त्या परमात्म्यापासून. हे कशासाठी सांगायचं आहे की हे जे शुद्ध ज्ञान आहे ओरिजिनली त्या साक्षात भगवंतापासूनच असं परंपरेने वाहत गेलं, आणि त्याच्यामध्ये त्याची शुद्धता तशीच आहे आपल्या आर्य संस्कृतीमध्ये. आणि त्याचे वर्णन केलं की तो नुसताच असं नाही की विश्वस्य करता, म्हणजे सगळ्याचा निर्माता तो, सगळे 14 भुवन आहे त्याचा तो रक्षण करता देखील तोच आहे. हे ईश्वराचे कार्य आहे की जे सगळ्या जगाची उत्पत्ती स्थिती आणि लय ह्याचा सगळा सांभाळ करणार तो. त्याच्यापर्यंत प्रथम ब्रह्मविद्या येऊन मग ब्रह्मविद्या, आणि त्याचं नावच ब्रह्मदेव असल्यामुळे त्यांनी सांगितलेली विद्या म्हणून देखील ब्रह्मविद्या म्हणतात. सब्रह्मविद्याम सर्व विद्याम प्रतिष्ठाम. इथे ब्रह्मविद्येचं महत्त्व सांगितलं आहे बाकीपेक्षा. सर्व विद्येची प्रतिष्ठा असलेली, प्रतिष्ठान असलेली ब्रह्मविद्या. कारण आपल्याला हे जे ज्ञान होत आहे इंद्रियजन्य ज्ञान आहे. डोळ्यांनी पाहणं, कानांनी ऐकणं, मनाने आपल्याला भावनांचं ज्ञान होत असतं, बुद्धीने आपण विचार करून निर्णय घेत असतो. पण हे सगळं ज्ञान तेव्हा शक्य आहे की जेव्हा त्याच्यामागे हे ज्ञानाचंही ज्ञान असेल तर. म्हणजे ज्याच्यामुळे आपल्याला व्यावहारिक ज्ञान देखील होतं त्याचं अधिष्ठान हे असल्यामुळे त्याला म्हणतात की ब्रह्मविद्या हे सर्व विद्या प्रतिष्ठा. की ज्या कॉन्शियसनेसच्या, ज्या चैतन्याच्या प्रकाशात आपल्याला बौद्धिक कुठलंही ज्ञान होऊ शकतं, मानसिक भावनांचं आणि आपल्या इंद्रियजन्य. आणि म्हणून सर्व विद्या प्रतिष्ठा त्याला म्हटलं ही ब्रह्मविद्या. आपल्या कैवल्य उपनिषद देखील म्हटलं आहे की अधिही भगवन ब्रह्मविद्या वरिष्ठाम. शब्द बदलले पण भाव तोच आहे. सदा सद्भिही सेव्यमानाम निगुढाम. तिथे अश्वलायन ऋषी जाऊन ब्रह्मदेवाला ज्ञान मागतो. ब्रह्मदेव त्या ठिकाणचे गुरु. अश्वलायन स्वतः ऋग्वेदाचार्य होते, दुसऱ्या विद्यार्थ्यांनी होणारे, पण त्याला साक्षात्काराची अनुभूती कन्फर्म करण्याच्या दृष्टीने गुरुकडे गेले. आणि त्याला हे सगळं माहिती होतं की जे शिकवतात त्याला माहिती आहे की आपण हे काय शिकवतो, पण शिकवणं आणि शिकण्यापेक्षा ती आत्मसात झालं पाहिजे. आणि म्हणून त्याला त्या ठिकाणी देखील तसा शब्द वापरला, ब्रह्मविद्याम वरिष्ठाम श्रेष्ठाम सदा सद्भिः सेव्यमानाम निगूढाम.
इथे छान म्हणून सद्वी म्हणजे साधुवी, संतांनी ऋषींनी परंपरेने त्याची सेवा केली, त्याचा अंगीकार केला अशी ब्रह्मविद्या सांगा. नाही तर आजकाल कोणी उठून गुरु म्हणतो मी आमची ही इथे गडबड होत आहे हिंदू धर्मात. हे सांगायचं त्याने की ते ज्ञान खरं अधिकृत किंवा ऑथेंटिक आहे की ज्याच्या मागे गुरु शिष्याची परंपरा असेल आणि शास्त्रानुसार असेल तर. आणि त्याच्यामागे प्रयोजन सांगितलं होतं, या चिरात सर्व पापम व्यपोय या ब्रह्मविद्येया, त्या ब्रह्मविद्येच्या प्राप्तीनंतर सगळ्या पापांचं निराकरण होऊन परात परपुरुषात. त्याच्याच प्रकारचा हा प्रश्न आहे, फक्त आता स्टाईल बदलली विचारायची बस. विषय प्रतिपाद्य वेदांता तसं काही एकच आहे. पण अशी सब्रह्मविद्यां सर्व विद्यां प्रतिष्ठा म्हणजे तो त्या सगळ्या विद्येची प्रतिष्ठा असलेल्या अधिष्ठान असलेली ही ब्रह्मविद्या त्याने प्रथम आपल्या ज्येष्ठ पुत्राला सांगितलं. ज्येष्ठ पुत्र त्याचा कोण? अथर्व आहे. अथर्वाला त्याने सांगितलं प्राह, आहाच्या अवधी प्राह म्हटलं प्रकर्षेन, हा चांगल्या तऱ्हेने सांगितलं. कारण बाकीच्या मुलाला शिकवायचं म्हणजे आपण काय रिझर्वेशन राहू शकतं, पण आपलाच मुलगा जर शिष्यासारखा आला असेल तर अगदी त्यात कुठल्या प्रकारची शंका ठेवत नाही. आणि गुरुला विद्यार्थी हा पुत्रासारखाच आहे. तर ही आपली संस्कृती या ठिकाणी सांगून परंपरा यात व्यक्त केली आणि तेवढ्यावर थांबली नाही, तोच धागा पुढे सुरू ठेवला. आणि अशा तऱ्हेनं याम विद्याम ब्रह्मा अथर्वणे प्रवदेत, की जी विद्या ब्रह्मदेवानी अथर्व अशा ज्येष्ठ पुत्राला सांगितले तीच विद्या अथर्वा ताम ती ब्रह्मविद्या अंगिरे पुरा वाच. अथर्व ऋषीने त्या अंगिराप्रत ही पुरातन विद्या सांगितली. लक्षात ठेवा, त्यावेळेस जरी असली तरी अजून देखील तशीच फ्रेश आहे. पुरातन याचा अर्थ पुरा अपि नूतनम, एन्शंट येट मॉडर्न. त्यावेळेस ते आत्मस्वरूपाचं ज्ञान होतं, आजचं हे वेगळं राहू शकणार नाही. काळ बदलेल, देशाची मर्यादा बदलेल, गुणवत्ता बदलू शकेल, पण त्यात कधीही बदल होत नाही. आणि म्हणून त्याची प्युरिटी आणि क्लॅरिटी, शुद्धता आणि स्पष्टता तशीच ठेवली गेली हे सांगण्यासाठी हे आहे. आणि मग त्यांनी पुढे भारद्वाज कुलोत्पन्न सत्यवाहाला त्याने सांगितली. विद्याम सहा भारद्वाज आहे, सत्यवाह आहे प्राह. आणि भारद्वाजो अंगिरसी परावराम, की जो आपल्या याच्यातला जो हिरो आहे, जो विद्यार्थी, जो आपल्या गुरुपासून ज्ञान मिळतो, त्याची लिंक सांगत आहे, त्याची साखळी सांगत आहे. नंतर भारद्वाजाने अंगिरसाला सांगितलं. अशा तऱ्हेने पर आणि अवर, हायर आणि लोअर, म्हणजे वरून खाली अशा तऱ्हेची ब्रह्मविद्या येत गेली. लक्षात ठेवा, ब्रह्मविद्येमध्ये खाली आणि वर नाही आहे. पण ज्यांनी आधी सांगितलं आपण त्याला ज्येष्ठ मानतो. आणि गुरु आणि शिष्याच्या परंपरेने ही ब्रह्मविद्या आली असताना आता एखादा गृहस्थाश्री माणूस देखील त्या ठिकाणी कसा जाऊन ज्याच्याबाबत जिज्ञासा व्यक्त करतो पुढे सांगितलं. त्या ठिकाणी ते इथल्या जसं आपल्याला अर्जुन निमित्त झाला भगवद्गीता देत असताना, पार्थो वत्सहा आणि सुधी भोक्ता. गाईचं जर दूध आपल्याला काढायचं असेल तर काहीतरी वत्स असलं पाहिजे, वासरू असलं पाहिजे. तसं आता ह्या कुंडकोपनिषदात अर्जुनासारखं जर आपल्यासाठी हे ब्रह्मविद्येचं दालन उघड करण्यास निमित्त कोण झाला असेल तर शौनक ऋषी. भागवतात देखील अशा तर ते सांगायचं म्हणजे काही दोघांचा संवादातून सांगतात. तर शौनको हो वै महाशाला. आता इथे आपण थांबलो काल. त्याचे वर्णन करत आहे की ज्यांनी आपला गृहस्थाश्रम पूर्णपणे व्यवस्थित जगलेला. महाशाला हा शब्द फार महत्त्वाचा आहे. त्याच्यात सगळ्या प्रकारची सुबत्ता आहे, संतती आहे, संपत्ती आहे. त्यांनी कर्मकांड आधीचं भरपूर केलेलं आहे आणि त्याचा परिणाम म्हणून भरपूर त्याच्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी शिकवायचे निर्णयापेक्षा शाळा असतील, कधीकधी गोशाळा असू शकेल. म्हणजे सगळ्या प्रकारची सुबत्ता असलेला गृहस्थी माणूस देखील त्याच्या मनात देखील एक दिवस असा विचार येतोच की हे सगळं याच्यामुळे मला पूर्ण समाधान मिळतं का. एक माणसाच्या हातात एक सेन्स ऑफ इनॅडिक्वेसी म्हणजे अपूर्णतेची भावना राहते. इथं सगळं ठीक आहे.
ते सांगण्यासाठी असं त्याचं विशेष असं साधा शौनक नाही, महाशाला. म्हणजे शौनक नावाचं महर्षी अत्यंत भारी विश्वविद्यालय वगैरे त्याच्याजवळ आहे. पुराणानुसार ऋषिकुलामध्ये 88,000 ऋषी त्याच्या नियंत्रणाखाली राहत होते. भावार्थ असं की सगळ्यात नाव लौकिकाला मिळालेला असा असलेला, पण तो देखील ऋषीकडे कसा जातो, विधिवत उपासना. असं नाही आढळत नाही की मी एवढा मोठा आहे असं कोणतंच नाही. तिथे गुरुपाशी जाऊन नम्रतेने आदर असला पाहिजे, प्रेम आवश्यक आहे, त्याच्यानंतर श्रद्धा आवश्यक आहे, आणि शिवाय तत्परता असली पाहिजे की जे सांगितलं त्याप्रमाणे मी करीन. हा विधिवत या शब्दात सगळं पॅकिंग केलं आहे. कसं तरी जायचं, हॅलो हाऊ आर यू, तर येऊ का तुमचं असेल तर येतो, नाही तर येत नाही, असं नाही. आपल्याला गरज आहे. असा महान सुसंस्कृत असलेला, संस्कार संपन्न असलेला शौनक ऋषी तो स्वतः गृहस्थी होता. याच्यावरून हे देखील स्पष्ट होते की हे उपनिषद केवळ संन्यासी साधू संतांसाठी सगळ्यासाठी आहे. आणि ज्यांनी हे तिन्ही पुरुषार्थ केले असतात आधीच्या त्यात, धर्म, अर्थ आणि काम, या 4 पुरुषार्थाच्या 2 जोड्या करा, 2-2च्या. अर्थ, धर्म आणि काम. धर्मानुसार अर्थार्जन होऊ द्या, पैसा कमावतो, जर थोडंसं नीतिमत्ता असलं तर तो टिकून राहतो, नाही तर गडबड. अर्थार्जन धर्मानुसार, आणि काम हा म्हणजे डिझायर, इच्छा मोक्षाची ठेवा, बाकीचे मग त्या कामातून मुक्त येईल. तर ज्यांनी त्या भूमिकेतून आपलं गृहस्थाश्रम जगलेला आहे, महाशाला या शब्दात तसं सांगितलं आहे. आणि त्यांनी ही पुढे येणारच आहे. अपराविद्या म्हणजे कर्मकांड केलं आहे, उपासना केली आहे, भक्ती केली आहे, अंतःकरणाला शुद्ध केलं आहे. तर इतकं सगळं असून म्हणून बाकीचं साधन करून देखील एक असा क्षण वाटतो आपल्या चिंतनात की सगळं करून मी कशासाठी गेलं, हे काय मिळालं तिथून मला, पूर्ण समाधान यात मिळतं का? कर्मणा प्रजया धनीनं नाही होत माणसाचं समाधान. आणि असं सगळं असून म्हणजे काहीतरी वैतागला म्हणून गुरुकडे आला असं नव्हे, लक्षात ठेवायचं. महाशाला शब्द थोडा काहीतरी तो करू शकत नाही, सगळं करून झालं त्याचं जीवनातलं, तरी पण ज्याला संस्कृत म्हणतात कृतकृत्यता नाही लाभली, तर ती कृतकृत्यता आपल्याला ज्ञानानेच प्राप्त होऊ शकते, संतापासूनच प्राप्त होऊ शकते. गुरु असं समजून अंगिरसम विधिवत उपसन्न पप्रच्छ. आता आपण पाहिलं की संपूर्ण परंपरेने आलेली ब्रह्मविद्या एका आश्रमात आपण एक विचारासाठी समजूया की अंगिरस नावाच्या ऋषीपर्यंत आली. आता आपण आपल्याला घ्यायची असेल तर आपण त्याच्याकडे अप्रोच झालं पाहिजे. गंगा वाहते भरपूर, पण आपण पात्र झुकवून ते घेतलं तर त्या पात्रात काही येईल. म्हणून छात्र देखील पात्र असला पाहिजे. छात्र म्हणजे विद्यार्थी, शिष्य. तो पात्र म्हणजे त्याच्यात ह्या नम्रता, त्याच्यामागे असलेली श्रद्धा, त्याच्यामागे असलेल्या गुरुबाबतचा आदर, ह्या सगळ्या गोष्टी असेल तर त्याचा लाभ त्याला प्राप्त होतो. इतकंच नव्हे तर गुरुबाबत इतकी निष्ठा असली पाहिजे की जशी आपली देवावर निष्ठा तशीच गुरुवर पाहिजे. यस्य देवे पराभक्ती यथा देवे तथा गुरु तस्से ते कथिता ह्यर्था प्रकाशन्ते महात्मना. या उपनिषदाचा आतला अर्थ तेव्हा त्याला प्रकाशित होतो की जशी त्याची देवावर श्रद्धा असते तशीच गुरुवर असते. अशा भावनेने जाऊन त्याला भगवान शब्द वापरला, भगवा. म्हणजे अंगिरस ऋषीकडे विधियुक्त जाऊन, आणि पूर्वीची पद्धती होती हातामध्ये काही संविधा घेऊन आपण रिक्त हस्ताने जात नाही. ते आपल्या सेवेची त्या ठिकाणी आपण तयारी दाखवतो, त्याचं प्रतीक. आणि पूर्वीच्या काही त्यांचे काही डिमांड जास्त नव्हत्या ऋषीमुनींच्या जंगलामध्ये राहत असताना. काही एखादं वल्कलं घालायचे, आणि खूपच झालं तर काही थंडी वगैरे असल्यामुळं त्याला अग्नी पेटवायसाठी काड्याची आवश्यकता होती. सकाळी उठून दातवण करायसाठी काहीतरी लिंबाच्या काड्या किंवा बाबळीच्या काड्या घेऊन वापरत असते. तर ते त्याचं म्हणून ते समित पाणी, जसं चक्रपाणी म्हणतो तसं हातामध्ये पाणीमध्ये हातामध्ये समिधा घेऊन किंवा असं ते बंडल घेऊन ते घेऊन जायचं.
आणि गुरुचं देखील वर्णन पुढे याच्यातच येणार आहे. जे श्रोत्रिय आहे आणि ब्रह्मनिष्ठ आहे, ज्यांनी आपल्या गुरुपासून ऐकलं आहे परंपरेने. आता हे अंगिरसाचं बॅकग्राऊंड तसंच आहे, ब्रह्मदेवापासून तर अंगिरसापर्यंत आली परंपरेने, म्हणजे श्रोत्रिय आहे. आणि शिवाय ब्रह्मनिष्ठ आहे, गुरुपासून उपदेश देऊन आपलं ब्रह्मस्वरूप आहे जाणणारी आहे. तर त्याच्याबाबत पूर्ण आदर व्यक्त करून भगवा हा भगवान हे भगवन, तिथे त्याला व्यक्ती म्हणून नाही पाहिजे. आपण गुरुला नमस्कार करतो, अखंड मंडलाकारम व्याप्तम येन चरज, अशी भावना ठेवून तिथे गेला आहे. त्यानं काही आपल्या वागण्यामुळे लाभ होत नाही, पण आपल्याला नक्कीच त्याचा लाभ होऊ शकतो. आपल्याला जर रिसेप्टिव्हिटी पाहिजे असेल, ग्रहणशीलता, ते सगळं आवश्यक आहे. म्हणून शब्द एकायच्यात घेतला आहे विधिवत, म्हणजे त्या ट्रॅडिशनने गुरुदेवांनी वर्णन केलं त्या ठिकाणी. अलीकडे कोणी आलं तर कसा येत असतो, मोठा बलाढ्य असेल तर वाजवत चालायचं. कोणी येत आहे त्याला खुर्ची द्या, त्याचा बसू द्या, नाही तर तुमचा अपमान करेल, तुमचे पैसे सँक्शन करणार आहे वगैरे वगैरे. तिथे नाट्य तू कुठे, तिथे राजाचा राजा जरी असेल त्या ब्रह्मविद्येसमोर काही नाही. आणि तुझ्या नाही आलं तर तू काय काळजी करत नाही तर द्यायचं का परमेश्वर सगळ्याचा सँक्शन करणार आहे, तू सुद्धा त्याच्या मोठा अशी जाणीव असते त्याच्या. तरी पण ते आदर ठेवतात, पण त्यांच्यासाठी अशी अपेक्षा असते की मला असं रिसेप्शन दिलं पाहिजे. तसं नाही, म्हणजे उलट ज्या ठिकाणी असा भाव असेल त्याला त्याची प्राप्ती होत नाही. म्हणजे गंगेमधून जर आपल्याला पाणी प्राप्त करायचं असेल तर पात्रतेने पण झुकवावं लागेल त्या ठिकाणी. तर असा सगळा भाग या ठिकाणी विधिवत या शब्दाने सांगितलं आहे. आणि गीतेत देखील उपनिषद अनुसारीने असल्यामुळे ही पद्धती सांगितली आहे. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेने सेवया, जरा नम्रतेने जा, प्रश्न विचारा तुम्हाला जे आवश्यक असेल त्याच्याबाबत. कारण या लोकांना देखील जनरल नॉलेज असतं बाकीचं, तर तेवढंच विचारून सांगितलं तर ब्रह्मविद्येचं ज्ञान होणार नाही, आत्मसंज्ञान. आणि सेवया म्हणजे आपली त्यांची सेवा करून, म्हणजे आपली तशी साधना करून. तर अशा तऱ्हेने त्याला संबोधन वापरलं आहे की हे भगवा हा म्हणजे हे भगवन. कस्मिन् विज्ञाते सती, काय जाणलं असता इदम सर्वम विज्ञातम भवती इति. आपल्याला प्रश्न देखील कसा विचारता जमलं पाहिजे की असं काय की जे जाणून घेतल्यानंतर सगळं इथलं ज्ञात होतं. आपल्याला बाकीचे जे ज्ञान असतात ते एका शाखेचं ज्ञान आहे तर दुसऱ्या शाखेचं नसतं. एखादं काही मेडिकल सायन्सचं ज्ञान असतं त्याला लॉचं ज्ञान असतं, लॉचं ज्ञान आहे तर इंजिनिअरिंगचं नाही. पण ज्याच्यामुळे इंजिनिअरला इंजिनिअरिंगचं ज्ञान आहे, वकिलाला कायद्याचं ज्ञान आहे, डॉक्टरला मेडिसिनचं ज्ञान आहे. आता ज्याच्यामुळं त्याचा प्रश्न येतो, मेटाफिजिकल प्रश्न येतो, याच्याबद्दल ते पलीकडचं. म्हणजे अतीताबाबतचा प्रश्न आहे की हे ज्ञान तर आम्हाला, त्यालाही तसं ज्ञान असेलच. महाशाला म्हणत असताना बाकीचं त्यांनी वेद वाचलेलं आहे, वेदांग वाचलेलं आहे, सगळं ते पुढे सांगणारच आहे. ज्याच्यामुळे हे ज्याला म्हणतात अपर ज्ञान म्हणजे लोअर नॉलेज. बाकीचं होतं की ते असं उच्च असं ज्ञान सांगा की जे जाणल्यानंतर सगळं प्राप्त होतं. आणि हा सिद्धांत आहे ज्ञानाबाबत. कारण जर आपल्याला अवगत झालं तर कार्य देखील आपल्याला समजू शकतं. मातीचं ज्ञान झालं की मृत्तिकेपासून निर्माण झाले घट आपल्या लक्षात येऊ शकतं. पाण्याची दृष्टी आपल्याला असेल तर लाटा बुडबुडे हे पाण्याचाच प्रकार आहे हे लक्षात येऊ शकतं. म्हणून जे नोन आहे ते नेमके, ज्याच्यामुळे हे नोन आणि अननोन, आणि आपल्याला दोनच प्रकारची शक्यता असते ज्ञानाची. हे मी जाणतो आणि मी जाणत नाही. आता मुळे ज्ञानी पुरुष असतात ती म्हणतात मला काही ड्रायव्हिंग येत नाही, पण येत नाही ते देखील आपल्याला समजतं ना. तुम्हाला दोनच शक्यता आहे बुद्धीच्या स्तरावर विचार केला तर, की आय नो अँड आय डू नॉट नो. हे मी जाणतो आणि मी जाणत नाही. एखाद्या तुम्ही त्या चपराशाला किंवा तुमचा जो नोकरदार आहे त्या 25 लोकांच्या जे इन्व्हिटेशन दे लग्नाच्या पत्रिका, तो म्हणतो की 25 पैकी मला 20 माहीत आहे पण 5 तुम्हाला माहीत नाही. आता 20 माहीत आहे त्याला माहिती आहे, पण 5 माहीत नाही त्याला माहीत आहे की नाही. याचा अर्थ दोन प्रकारचे, कधी वृत्तीचा भाव असतो, वृत्तीचा अभाव असतो. पण ज्याच्यामुळे वृत्तीचा भाव म्हणजे ज्ञान,
सापेक्ष ज्ञान. अनवृत्तीचा अभाव असताना कधी म्हणतो की हे मला माहीत नाही, हे ज्याच्यावर सांगतो ते नोईंग प्रिन्सिपल, ज्यानिमित्त तत्व, त्याच्या बाबतचा प्रश्न आहे त्याचा. कारण प्रश्न समजल्याशिवाय याची डेप्थ तक येणार नाही. कस्मिन् भगवो विज्ञाते सती, हे भगवान काय जाणलं असताना इदम सर्व विज्ञातम भवती. दुसऱ्या उपनिषदच की जे जाणलं असताना अमतम मतम भवती, जे जाणलं नाही ते जाणलं होऊ शकतं, जे अदृष्टम ते दृष्टम भवती, जे पाहिलं नाही ते पाहिलं जातं, जे ऐकलं नाही ते ऐकण्यात येतं. असं अतिशय पद्धती आहे. कस्मिन् विदिते सती सर्व भवती, म्हणजे सगळं जाणता येते माणसाला सगळं. आता सर्वज्ञाचा अर्थ असं नाही की कोणाच्या मनात काय चाललं, आपल्याला कळबळत की तुम्ही सगळं जाणता नाही, असं ती व्यवहारात समजून घ्यावं लागतं. आधी थोडं नुसतं जाणलं तर आपल्या मनावर इतके विक्षेप होतात, सगळ्याचं मन जाणलं तर किती विक्षेप होईल त्या माणसाच्या त्यात, असं नाही. मग त्याला समजतं की सगळं जे हे ज्याला म्हणतात सापेक्ष ज्ञान आहे, रिलेटिव्ह नॉलेज, ते ज्याच्यामुळे होतं त्याच्या बाबतचा याचा प्रश्न आहे. आता ते असं दिसणारं ज्ञान असतं तर सोपं झालं असतं ऋषीला सांगायचं की हे असं पहा म्हणून. आपण नाही की लिटमस पेपर जरा रंग बदलला की जरा समजतो की ट्यूबमध्ये टाकायचं, असं काही आत्मतत्व असतं तर सांगता आलं. तर म्हणून ह्या विद्यार्थ्यांनी देखील जो शौनक ऋषी आहे, महाशाल म्हणजे चांगला गृहस्थाश्रमी आहे, व्यवस्थित सुसंस्कृत जीवन जगलेलं आहे, प्रामाणिकपणे जीवन जगलेलं आहे, आणि त्यांनी अध्ययन देखील केलेलं आहे बऱ्याच. तर त्याला समजा म्हणून कम्पॅरेटिव्हली पुढे उत्तर देत आहे, म्हणजे तुलनात्मक दृष्टीने, की दोन प्रकारचे विद्या असतात, एक कनिष्ठ आणि दुसरी श्रेष्ठ. आता कारण आपली बुद्धी नेहमी सापेक्षतेच्या भाषेतच हे ज्ञान समजू शकते. हा कोणाची ओळख करून द्यायची असेल तर प्रथम नोंदचा उपयोग करतात, मग अननोन सांगतात, अमुक आहे मग अमक्याचा अमुक आहे. तर ऋषी एकदम उत्तर देत नाही. काही लोकांनी याच्यावर जरा ऑब्जेक्शन काढले की डायरेक्टली त्याला पराविद्या सांगायला हवी आवश्यक होती. ती कशाला अपराविद्या सांगत आहे, पण किती प्रकारचं ज्ञान असतं हे पुढे सांगत आहे. त्याच्या संदर्भात तू विचारलेलं ज्ञान काय आहे त्याच्याबाबत सांगणार आहे गुरु. आता अंगिरस नावाच्या गुरुकडे जाऊन शौनकांनी प्रश्न विचारलेला आहे, अतीताबाबतचा प्रश्न आहे. तर त्याला डायरेक्टली उत्तर देण्याच्या ऐवजी आता ज्ञानाची एक पॉसिबिलिटी, किती शक्यता असू शकतात, दोन. आपल्याच्यात म्हणता येईल एक की बाह्य विषयाचं ज्ञान, ऑब्जेक्टिव्ह नॉलेज, आणि दुसरं ज्याच्यामुळे ते ज्ञान आपलं होत असतं ते सब्जेक्टिव्ह म्हणजे आध्यात्मिक ज्ञान. म्हणून आपल्याच्यात म्हणतं की सा विद्या या विमुक्त आहे, ती खरी विद्या की जी आपल्या सगळ्या बंधनातून, विक्षेपातून आणि विक्षेपाच्या कारणापासून मुक्त करते. त्याच्याबाबतचा प्रश्न असल्यामुळं आता एक तर त्याला सहानुभूती द्यायची म्हणून, आणि त्याला विदित आहे त्याचा उपयोग करून अविदिताचं निर्देशन करायचं म्हणून आता ऋषी डायरेक्टली उत्तर देत नाही, पण निर्देशक शब्दात त्याचं स्पष्टीकरण करते. तस्मै स होवाच द्वे विद्ये वेदितव्ये इति हस्मयत् ब्रह्मविदो वदन्ति पराच एव अपराच. सहा म्हणजे त्या अंगिरस ऋषीकडे हा विद्यार्थी केल्यानंतर अंगिरस ऋषी गुरु त्याला म्हणाले, तस्मै शौनकाय हा उवाच. ते म्हणाले, शौनका तू विचारलेला प्रश्न त्याच्या आधी प्रथम समजून घे की दोन प्रकारची विद्या असते. एक बाह्य विषयाबाबतची, ज्याला आपण परसेप्च्युअल नॉलेज, डोळ्याने पाहू शकतो, कानाने ऐकू शकतो, इंद्रिय गोचर असलेले ज्ञान. पण ज्याच्यामुळे इंद्रियांना देखील गोचरता प्राप्त होते ते शुद्ध स्वरूपाचं ज्ञान. हे लक्षात ठेवून म्हणतं की अंगिरस त्याला शौनकाला म्हणाले की दोन विद्या निश्चित जाणून घेण्यात. द्वे विद्ये वेदितव्ये, वेदित म्हणजे ज्ञातव्य आहे, टू बी नोन, समजून घेण्यासारखे आहे. प्रथम अतीताचं ज्ञान होण्याच्या आधी इतिहास, हे निश्चित जाणून घेण्यासारखं आहे की या जगात दोन प्रकारची विद्या आहे. एक बाह्य आपल्या व्यतिरिक्त सगळं ज्ञान म्हणतात, एका वाक्यात सांगायचं, आणि दुसरं ज्याच्यामुळं बाह्य ज्या देशाचं ज्ञान होतं ते ज्ञान. हे बाकीचे ज्ञानाचा विषय आहे.
दे आर द ऑब्जेक्ट्स ऑफ नॉलेज. पण आपल्यामध्ये असलेले एक काहीतरी तत्व आहे, दॅट इज ऑफ द नेचर ऑफ नॉलेज, स्वभावाचं. तर त्याच्यामुळे सगळं समजतं. आणि म्हणून ज्याच्यामुळे समजतं ती पराविद्या, ट्रान्ससेंडेंटल नॉलेज, अतीताचं ज्ञान. आणि दुसरी ही अपराविद्या म्हणजे ऑब्जेक्टिव्ह, म्हणजे बाहेरचं असलेलं शब्द, स्पर्श, रूप, रस इत्यादीचं ज्ञान. अशा दोन प्रकारचे मुख्य प्रकार ज्ञानाचे सांगितलेले. अजून त्याचं वर्णन करायचं आहे. हे ज्याला म्हणतात प्रास्ताविक. वेदाचे अशा दोन प्रकारचे, एक अर्थप्रधान असलेलं ज्ञान आणि दुसरं शब्दप्रधान असलेलं ज्ञान. जे आपण बाकीचं जाणण्यामध्ये आपल्याला काही चॉईस असतो की असं नाही तर तसं जाणणार, पण जे शुद्ध स्वरूप आहे त्याच्याबाबत दोन ओपिनियन राहू शकत नाही. अशा तऱ्हेने परा आणि अपरा असं हे दोन प्रकारचं ज्ञान आहे. जे कशावर अवलंबून असतं त्या म्हणतात अपरा, आणि ज्याच्यावर अवलंबून असतं तर परा. जसं 7व्या अध्यायात आपल्याला पराप्रकृती आणि अपराप्रकृती ऐकली. जे जीवरूप आहे, जे चेतन रूप आहे ती परा, आणि जे जड आहे ती अपरा आपण पाहिलं. हे सगळं जडाबाबत असलेलं ज्ञान. विद्या वेद्यते अनया इति विद्या, ज्याच्यावर आपण जाणतो त्या म्हणतात विद्या. अशा दोन प्रकारचे सांगून आता दोनचं निर्देशन करत आहे, स्पष्टीकरण करत आहे. तत्रा अपरा ऋग्वेदो यजुर्वेदः सामवेदः अथर्ववेदः शिक्षा कल्पो व्याकरणम निरुक्तम छंदो ज्योतिषमिति अथ परायया तदक्षरमधिगम्यते. आता सांगत आहे म्हणजे ऋषीला दोन्ही नॉलेज आहे. त्यांनी सुद्धा आधीच्या बाकीचे जे व्यावहारिक ज्ञान आहे त्याला माहीत होतं. आणि जो विद्यार्थी आला त्याला जे आज माहीत नाहीत, हे बघा, जे ऑलरेडी आहे ते सांगण्यात काय अर्थ नसतो. तरी पण त्याचं महत्त्व सांगण्याच्यासाठी ऋषीने हा प्रपंच केला आहे की हे अपराज्ञान एक त्याचं बाबू तुला आधी सांगतो म्हणजे की अपराज्ञान म्हणजे 4 वेद आणि 6 अंग, षड अंग ते सांगितले. तत्र म्हणजे आता तुला जे दोन प्रकारचं ज्ञान सांगितलं, एक कोणतं अपरा कनिष्ठ आणि दुसरं परा म्हणजे श्रेष्ठ, की ज्याच्यापेक्षा आणखी पलीकडे ज्ञान असू शकत नाही. तत्र त्या दोनपैकी 4 वेदांतांनी ऋग्वेदः यजुर्वेदः सामवेदः आणि अथर्ववेदः. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. पहिल्या दिवशीच्या प्रस्तावनेत आपण पाहिलं की वेदामध्ये देखील 2 भाग असतात. एक आधीचा भाग असतो आणि नंतरचा भाग असतो. आणि कुठेही पूर्व भाग झाल्याशिवाय आपण उत्तर भागात जाऊ शकत नाही. तर पूर्व भागात ब्राह्मण भाग आणि मंत्र भाग, मंत्र आणि ब्राह्मण, हे याग कसे करावे, रिच्युअल्स कसे करावे, कर्मकांड कसावं, हे सगळं सांगितलं आहे. आणि नंतरच्या भागात बाकी उपनिषद आला आहे ब्रह्मविद्येबाबत, आत्मतत्वाबाबत. तर यानं हे निर्देशित करायचं की हे अपरा म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद याच्यापैकी असलेले हे सापेक्ष ज्ञान, आधीचं रिलेटिव्ह नॉलेज. ते 4 वेद थोडक्यात सांगायचं म्हणजे, आणि दुसरं 4 वेदाचे 6 अंग, षड अंग, शिक्षा, कल्प, निरुक्त, छंद, व्याकरण, निरुक्त, छंद आणि ज्योतिषम. शिक्षा आपल्या शिक्षाम व्याख्यास्याम हा म्हटलंय, वर्णस्वर, मात्राबलम. म्हणजे विद्यार्थ्यांना जर शिकवायचं असेल वैदिक तर त्याला प्रथम त्याचं फोनेटिक्स म्हणजे कसं उच्चार करायचा, उदात्त, अनुदात्त, स्वरित, ते त्याला शिकवायचं. म्हणजे सगळं बिलकुल सायंटिफिक आपल्या वेदात. त्याला वर्ण लेखनशास्त्र त्याला म्हणता येईल. दुसरं कल्प, कर्मकांडाची त्या ठिकाणी पद्धती सांगितली आहे. म्हणजे शिक्षा म्हणत असताना वेदोच्चार कसा करायचा त्याचा विधी सांगितला आहे. वेदोच्चारणाची विधी, त्या ठिकाणी रस्म, दीर्घ, प्लुप्त असं सगळं. आणि तसं केलं तर आपल्याला बरोबर लावू शकतो. दुसरं कल्प, त्यात यज्ञयागाची विधी सांगितली.
कोणता यज्ञ कसा करायचा, त्याच्यापासून काय फळ होत असतं, हे सगळं कल्प. त्याच्यानंतर शिक्षा, कल्प, व्याकरण. व्याकरण म्हणजे शब्दार्थ बोध नीट व्हावा म्हणून त्याचे असलेले जे नियम असतात. काय नाम आहे, सर्वनाम कसं आहे, क्रियापद कसं आहे, हे सगळ्याचं वर्णन आपण ऐकतो व्याकरणामध्ये. त्याचा उपयोग कसा करायचा, त्याचे नियम काय, म्हणजे जसं आपल्याला वेदोच्चाराचे नियम शिक्षेमध्ये आहे. त्याच्यानंतर यज्ञयागाबाबतचे विधी निषेधाचे नियम आपल्याला कल्पामध्ये आढळतात. तसंच व्याकरणामध्ये कुठल्याही गोष्टीचा जर आपल्याला भाषेचं ज्ञान व्हायचं असेल तर शब्दार्थबोध होण्याच्या दृष्टीने उपयोग केलेले वापरलेले नियम हे सगळे सांगितले ते व्याकरण, ग्रामर नाव प्रत्येक भाषेत. निरुक्तम. निरुक्तम म्हणजे वैदिक शब्दाचा आतला अर्थ, एटिमॉलॉजिकल मिनिंग. बाहेरचा अर्थ एक असतो पण आतला अर्थ निरुक्त. त्याच्यानंतर म्हणजे शब्दाचं व्युत्पत्तीशास्त्र, त्याचं आतला अर्थ सांगायचा. शब्दच आपल्याला एक अर्थ येतो, आतला अर्थ वेगळा असतो. छंदस म्हणजे त्या छंद म्हणजे कोणत्या मीटरमध्ये ते म्हणायचं तर ते देखील, जसं गायत्री छंद आहे, अनुष्टुप छंद आहे वगैरे वगैरे छंद. आणि ज्योतिष, इव्हन ज्योतिषशास्त्र देखील त्या अपराविद्य, त्या जेव्हा तो कोणत्या ग्रहाचा तुमच्यावर परिणाम होतो, कसं कोणते नक्षत्र तुमच्यावर प्रभावी होतात वगैरे सगळं त्याला काय सांगते. हे सगळं हे 6 जे आहेत हे देखील ज्ञानच आहे, पण ते कसं आहे, हे आपल्या पूर्ण वस्तूच्या व्यतिरिक्त असलेलं ज्ञान आहे. व्याकरण, निरुक्त, छंदस आणि ज्योतिष. ज्योतिषामध्ये आपल्याला टाईमप्रमाणे सांगतात की भूतकाळात तुमचं काय झालं होतं, भविष्यकाळात काय होणार आहे. सगळं लोकांना असं असलं म्हणजे ते भावून जातात, हात दाखवतात, काय करतं, माझी ग्रहदशा काय वगैरे ते बरोबर सांगतात. अरे पहा ना, हे ते एक सायन्सच आहे. ग्रहण लागतं जेव्हा चंद्रग्रहण, सूर्यग्रहण किती एक्झॅक्ट असतं पहा बरोबर. बिलकुल त्याचं म्हणजे बरोबर 7:30ला वेध लागायचे, 7:30 वाजताच वेध लागणार, 10 वाजता ते थांबणार बरोबर. याचा अर्थ ते एक सायन्स आहे की ते, पण ते देखील कसं आहे की त्या अधिष्ठाते जे ब्रह्मविद्या त्या दृष्टीने ते लोअरमध्ये खालच्याच प्रकारचं आहे. ती काय आपल्याला सोडू शकत नाही बंधनात. आता इथपर्यंत आलं. इथे अपरा, इथे एक फुल स्टॉप दिला. याला म्हणतात अपरा, म्हणजे आपले हे कनिष्ठ असलेलं ज्ञान, बाहेरचं असलेलं ऑब्जेक्टिव्ह नॉलेज, विषयांचं असलेलं ज्ञान, जे आपण इंद्रियाने आपण त्याचा अनुभव घेऊ शकतो. खूप झालं तर भावनिकतेने अनुभव घेऊ शकतो, बुद्धीने अनुभव घेऊ शकतो. पण आता बुद्धीचे पलीकडचं ज्ञान विचार, त्याचा प्रश्न तुमच्या लक्षात की याच्यामुळे की ज्याच्यामुळे सगळं ज्ञान होत असतं ते काय. कस्मिन् विज्ञाती सती सर्वविध विज्ञातम भवती. ती काय जाणलं असतं हे गुरु, सगळं काही समजतं हे बाकीचं. मग त्याला याच्या भानगडीत पडायची आवश्यक पडत. यया तद अक्षरम अधिगम्यते. आता हे याला म्हणतात अपरा, ही कनिष्ठ विद्या, ऑब्जेक्टिव्ह सायन्स. अथ म्हणजे यानंतर जे ते विचारलं त्याचं निर्देशन करत आहे गुरु. यया ब्रह्मविद्या तद अक्षरम अधिगम्यते. ज्या युगे अक्षरम, क्षरम नाशवान, अक्षरम अविनाशी. आपण रात्रीच्या संध्याकाळच्या देखील अक्षर ब्रह्मयुगाला, हे सापेक्ष शब्द आहे. अक्षर याचा अर्थ शब्द देखील म्हणतो. विद्यार्थ्याला अक्षराभ्यास करतात. ओम देखील, ओंकार हे अक्षर आहे. पण ओंकारामध्ये देखील 3 मात्रा ह्या काय म्हणतात कनिष्ठता, म्हणजे व्यक्ताचं निर्देशन करणं आहे. ज्याच्यापासून 3 मात्रा उद्भवतात ते अमात्र ओंकार, सायलेन्स, शुद्ध शांत ज्ञानाची अवस्था, ती पराविद्या. आणि अक्षराच्या द्वाराच आपण अमात्रापर्यंत जाऊ शकतो. पाहा पण टेरेसवर एकदम जात नाही, पायरी पायरीने जातो मग जातो. तर यया ज्यामुळं तद अक्षरम अधिगम्यते, त्या अक्षर जे अविनाशी ब्रह्म आहे त्याची प्राप्ती होते. तिला म्हणतात परा. परा यया, ती पराविद्या की जिच्याद्वारा त्या अक्षर पुरुषाची, परतत्वाची, परमात्म्याची प्राप्ती होते. तिथे देखील शब्दज्ञान आपल्याला दारापर्यंत घेऊन जातं.
आपण एक देवळात जात असताना चपला जोडे दारापर्यंत येतो, नंतर ते देखील सोडून द्यायचं. शब्द ब्रह्माती वर्तते. आता म्हणजे यानंतर पराय ती पराविद्या, ट्रान्सेंडेंटल नॉलेज, अतिताचं ज्ञान की ज्याच्याद्वारा हे आपल्याला सगळं लक्ष, शिक्षा, कल्प, निरुक्त हे देखील त्याच्याद्वारा प्रकाशित होत असतं. म्हणून गीतेत आपल्याला म्हटलं आहे की जसं पाणी सर्वत्र जर भरलं असेल तर तेव्हा ते डबकं काय, तलाव काय त्यात समावलं. सर्वत्र भरली पाणी तेव्हा आडाचा अर्थ जो या वानर्थ उदपाने सर्वत्र संप्लुत उदके, हे ज्ञान झाल्यानंतर बाकीचं सगळं ज्ञान त्याच्या अनुभवाला येतं. आणि अशा तऱ्हेचा विचार म्हणजे त्याचा प्रश्न डावलून दिला नाही. आता याच्यापेक्षा आता पराविद्येचं निर्देशन का, आता हे लागलं आता उपनिषदाचं जे भाषा आहे, आता ते देखील आपल्याला चंद्रशाखा न्यायने किंवा शाखेच्या बाजूला एखादं झाड असतं, चंद्र दाखवत असताना आपण कसं दाखवतो, पण तो म्हणतो हे 2 बोटातून बघ, मग आहे त्या 2 फांदे दिसतात ना, तिथपर्यंत आपलं लक्ष वेधून घेतात. आता ते नव्हे त्याच्या पलीकडच. आता हे त्याला सांगितलं हे सगळं 4 वेद आणि 6 अंग याचे, त्यात आपलं बाकीचं सगळं ऑब्जेक्टिव्ह नॉलेज आलं. झुऑलॉजी, बॉटनी, केमिस्ट्री सगळं आलं. नॉलेज अदर दॅन द सेल्फ, आत्म्याव्यतिरिक्त बाकीचं सगळं ज्ञान एका वाक्यात सांगायचं ते अपराज्ञान आहे. आणि हे जर आत्मज्ञान झालं की सगळं प्राप्त होतं. विद्यार्थ्याचा प्रश्न तसा होता. आणि मग पराविद्येबाबत आता पुढच्या याच्यात निर्देशन करत आहे. ती कसं आहे, आता तिथं काही शब्दाच्या पलीकडे असून शब्दात सांगायचं म्हणून त्याला असे शब्द वापरावं लागतं. तर काय करता आले पंचायत, आता इथे उपनिषदाची भाषा इथपर्यंत आपलं समजू तरी सगळं काय सांगत आहे ते. आता फक्त निर्देशन करतात. आणि ती भाषा 2 प्रकारची असते की ते परमात्म तत्व काय नाही, नकारात्मक, आणि ते काय आहे. आणि ध्यानामध्ये देखील शेवट तुम्हाला 2च पद्धती की जे आपलं स्वरूप नाही ते त्याच्याशी तादात्म्य सोडा, आणि आपलं स्वरूप आहे त्याची तादात्म्य जोडा, बस हाच एक प्रकार. तर म्हणून आता पुढच्या याच्यात तुम्हाला दिसेल काही ठिकाणी से नकारात्मक शब्द अशब्द, जसं व्यक्त आहे अव्यक्त, विद्या आहे अविद्या, असंच. तसं आता हे अशा 2 शब्दाचं आणि दुसरं पॉझिटिव्ह शब्दात शेवटच्या 2 ओळीत तुम्हाला दिसेल निर्देशन केलं आहे त्या म्हणजे त्या ब्रह्मतत्वाबाबतचं ज्ञान. यत्तददृश्यमद अग्राह्यम अगोत्रम अवर्णम अचक्षुश्रोत्रम तदपाणिपादम नित्यं विभुं सर्वगतं सुसूक्ष्मं तदव्ययं यद्भूतयोनिं परिपश्यन्ति धीराः. ही शास्त्राची पद्धती आहे. एकदम पर्वताच्या शिखरावर घेऊन जातात आणि मग तिथून आपल्या लेव्हलवर उतरतात. आता शिखरावर येते आपल्या एकदम. आणि त्याच्या आता पराविद्येबाबतचा प्रश्न होता की ज्या विद्येमुळं हे अपराविद्या देखील आपल्याला सगळी समजते असं काय ज्ञान होतं. तर म्हणून आता त्याच्याबाबत सांगतात की यत जे काही ते तत्व आहे ते कसं आहे अदृश्यम. अदृश्य म्हणजे ज्ञानेंद्रियांनी न जाणता येण्यासारखं आहे. आणि तुम्हाला आधी सांगितले की हे आत्मतत्व परमात्मतत्व हा इंद्रियाचा विषय नसून इंद्रियांना देखील ज्याच्यामुळे ज्ञान होतं तो त्याच्या मागे असलेला अधिष्ठाता असं तत्व आहे. पण एतद अदृश्यम म्हणजे ज्ञानेंद्रियाला गोचर नसलेलं तत्व आहे. आणि जे एकानंतर एक लिंक आहे जे अदृश्य आहे ते अग्राह्यम इनकॉम्प्रिहेन्सिबल, त्याचं आपण कॉम्प्रिहेन्शन करू शकत नाही मनाने. म्हणजे कदाचित वाटतं की नाही इंद्रियाने आपण मनाने ग्रहण करता येईल का, म्हणून अग्राह्यम. त्यातून परत अगोत्रम अशब्द ते अदृश्य आहे, ग्रहण करता येण्यासारखं नाही. आणि गोत्र म्हणजे त्यात गोत्र नाम जात नाही. म्हणून साधू संतांचे जात नाव विचारत जातन पूछो साधू की पूछली जगे ज्ञान मोल करो तलवार का पडा रहे दो म्यान. तर तसं
त्यातनं तो याच्या पलीकडे जातो. नाम गोत्रच्या असून हे तत्व आहे. म्हणून अगोत्रम आपले वेगवेगळे गोत्र असतात. आता व्यवहारात गोत्र सांगावं लागतं. कर्मकांडकाचं आहे, भारद्वाज गोत्र आहे, कोणतं आणखी अध्यादेश येतं. पण माहीत नसतं तर गडबड होते. एकाला माहीत नव्हतं आपलं काय गोत्र आहे, तर पण तुम्ही कोण म्हणजे मी ब्राह्मण आहे, कोण आहे म्हणजे मी आयुर्वेदिक ब्राह्मण आहे म्हणजे. त्याला वेद ऐकला तर तरी हसले सगळे. ते थोडीशी बैठक माहीत असली पाहिजे. अरे व्यवहारासाठी सांगावं लागतं त्या ठिकाणी. आज जर माहीत नसतं त्याला सांगून टाकलं की म्हणजे, आणि त्याला काही बॅकग्राऊंड नव्हतं आता काही, सांगून टाकलं. तर तसं या ठिकाणी आता गोत्राच्या पलीकडचं आहे. वर्णम अवर्णम. आता वर्ण आता आपण हिरवे पिवळे रंग म्हणतो, पण वर्ण म्हणजे त्याचे 4 वर्ण ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र हे देखील गुणधर्मानुसार झाले आहे. परमात्मा कसा आहे गुणातीत आहे, त्याच्यामुळे त्याला कुठलाही वर्ण नाही. बघा सायन्समध्ये सबस्टन्सची व्याख्या केली द्रव्याची. द्रव्य त्याला म्हणतात की ज्याला त्याचे स्वतःचे काहीतरी गुणधर्म असतात, जाती क्रिया विषय संबंध असतो. पण परमात्मा असा द्रव्य नव्हे ना. तिथे म्हणतात सबस्टन्स इज दॅट विच हॅज गॉट इट्स क्वालिटी अँड प्रॉपर्टी. द्रव्य ते की ज्याला स्वतःचे काही गुणधर्म आहे, त्याला प्रॉपर्टी आहे, त्याला काही ओळख आहे. पण परमात्मा असा सबस्टन्स नव्हे, निर्विकार आहे, निर्विकार आहे, निराकार. आणि म्हणून त्याला म्हणतात अवर्णम म्हणजे वर्णरहित आहे. वर्ण म्हणजे बाहेरच्या दृष्टीने देखील काळा पिवळा हिरव्या रंगाचा नाही. सांगा आत्मा कोणत्या रंगाचा आहे सांगू शकता? आजकाल त्यातही नकाशा काढतात ते रेडिओ डायजेस्टमध्ये. तर काय करायचं? तर तसं नाही बाबा, हे पहिल्यांदा ऐक म्हणजे लक्षात येईल. कोणता रंग नाही रूप. म्हणून ते ज्ञानेश्वर माऊली देखील म्हणते तो हरी हरी पाहिला डोळे भरी पाहते पाहणे दुरी सारोनिया. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावर्ण नाही रूपवर्ण गुण जेथे. असं ते त्यात हरी म्हणत असताना ब्रह्माचं दर्शन घेतलं त्यांनी. तो ग्रहण करता येण्यासारखा नाही. आता गोत्राच्या पलीकडचा आहे, गुणधर्म नसलेला आहे. आता परत कदाचित नाही तर इंद्रियाने आपण जाऊन कानाने ऐकून डोळ्यांनी किंवा बोलून हेल्प करता येईल मोबाईलवर, तसंही नाही. म्हणून अचक्षु लक्षात ठेवा. हे एकाचं निर्देशन. चक्षु श्रोत्र हे ज्ञानेंद्रियाचं प्रतीक आहे. पुढे तद अपाणीपादम पाणी आणि पादम हात आणि पाय त्याचे म्हणजे आता कर्मेंद्रियाच्या ते पलीकडचं आहे. ज्ञानेंद्रियाच्या होऊन अतीत आहे, कारण त्याचा प्रश्नच अतीताबाबतचा होता. आणि अदृश्य म्हणजे परसेप्च्युअल नव्हे, बाहेरचं पाहण्यासारखं की ज्याच्यामुळे सगळं परसेप्शन होत असतं ते ज्ञान आहे. आता असं असल्यानं वाटतं की मग ते शून्यच असेल. पाहते का हे आपल्याच्यात लगेच शंका सुरू येतो की ते अग्राह्य आहे, त्यात काय अदृश्य आहे, वर्णरहित आहे, डोळे आणि कानाच्या पलीकडचं आहे, हात पायाच्या पलीकडचं आहे. याचा अर्थ शून्य असलं पाहिजे. आणि मग काही लोकांनी शून्यवाद घातला. शून्य नाही म्हणा. आता ते पॉझिटिव्ह नित्यम विभुम सर्वगतम सुसूक्ष्म यानंतर ते पॉझिटिव्ह एअरवर्क्स नित्य आहे. बघा काही लोकांनी तत्त्वज्ञानाने आकाशाला देखील नित्य म्हटलं आहे, पण आकाश देखील प्रलय काळाच्या वेळेस विलीन पावलेलं असतं. पण आकाशाच्या मागे देखील जे अधिष्ठान रूप आहे, गगनाचे प्रावर्ण नाही रूपवर्ण गुण जेथे, तो परमात्मा आहे. तो कसा आहे? तो त्या नित्य म्हणजे कालाने परिच्छिन्न नाही, इटर्नल अनकंडिशन बाय टाईम. या जगातल्या सगळ्या गोष्टी कशा आहे? कालपरिच्छिन्न आहे. परमात्मा कसा आहे? ते कालाने म्हणून नित्यम. आज आहे उद्या नाही, किंवा आज नाही तर उद्या मिळेल असं नाही. बाकीच्या वस्तूला अनित्य म्हणता येईल, कारण काय की ती कालसापेक्ष आहे. परमात्मा कालसापेक्षाने सांगण्यासाठी नित्यम, तो नित्य आहे. हे पॉझिटिव्ह शब्दात. विभुम, विभुम म्हणजे सर्व व्यापक आहे. आणि परत सर्वगतम, जो सर्व व्यापक आहे तो सर्व ठिकाणी गेलेला आहे. जसं आकाश कसं आहे? सर्व व्यापक आहे. असं भारताचं आकाश वेगळं, रशियाचं नाही, एकच आहे, एक स्टेज, त्याचा अखंडता आहे. सर्वगतम सुसूक्ष्मम. सूक्ष्मतेचा अर्थ मागे सांगितला होता तुम्हाला. सूक्ष्मता ही व्यापकतेने मोजली जाते.
जितकी वस्तू सूक्ष्म तितकी अधिक व्यापक, अधिक सूक्ष्म अधिक व्यापक, पूर्ण सूक्ष्म पूर्ण व्यापक. आता जे दोन शब्दांनी सांगितलं तेच आणखी त्याच्यावर जोर देण्यासाठी सुसूक्ष्म, सुष्टू म्हणजे अत्यंत सूक्ष्म आहे. सूक्ष्म आता तुम्हाला काय वाटतं बारीक असेल तसं. जसं बर्फाचा खडा ठेवला तर त्याची व्यापकता त्या भांड्यापुरतीच आहे, स्थूल आहे. त्याच्यानंतर तुम्ही त्याचं वितून पाणी करा, त्याची व्यापकता अधिक आहे. वेदांताच्या दृष्टीने त्याला म्हणता येईल की बर्फापेक्षा पाणी सूक्ष्म आहे. आता पाण्याची वाफ करा, ज्याला वारा म्हणू आपण, ते त्याच्यापेक्षा सूक्ष्म आहे. आता वाफ आकाशाच्या आधारे त्याला पाहा, आकाश त्याहूनही सूक्ष्म आहे. आणि आकाशाचं देखील जे अधिष्ठान आहे ते कसं आहे, सुसूक्ष्म. ते सांगा. नाही तर आपल्या इथे नेहमी ऐकून सूक्ष्म म्हणजे सुईच्या टोकासारखं वगैरे असेल परमात्मा. म्हणून जे अपाणीपाद म्हणजे हात पाय म्हणजे कर्मेंद्रियाच्या पलीकडचं आहे, ज्ञानेंद्रियाच्या पलीकडे आहे, पण ते शून्य नव्हे. ते नित्य आहे, विभू आहे, व्यापक आहे, सर्व ठिकाणी गेलेलं आहे, ठिकाणी कुठे नाही असंच नव्हे. आणि सुसूक्ष्म अत्यंत व्यापक. तद अव्ययम यद भूतयोनिम परिपश्यन्ति धीराः. पण त्याचा कधी साक्षात्कार होणारच नाही, ती माहिती त्या ठिकाणी. धीराः तद नित्यम विभूम परिपश्यन्ति. धीर पुरुष, धीर म्हणजे विवेकशील आहे, विचार करतात, अंतःकरण शुद्ध करून त्याला तदाकार करतात, तर त्यांनी ते परिपश्यन्ति. कसा भूतयोनी. भूतयोनी म्हणजे ज्या सगळ्या प्राणीमात्रांचं योनी म्हणजे कॉज, कारण, अल्टिमेट कॉज, की ज्याच्यापासून प्रकृती देखील निष्पन्न झाली, प्रकृतीचं किंवा मायेचं देखील कारण आहे, त्या म्हणतात भूतयोनी, अल्टिमेट कॉज. ते कसं आहे, अव्ययम. नव्येती इति अव्ययम. व्यय म्हणजे परिवर्तनशील, विनाशवान. अव्यय म्हणजे परिवर्तन रहित असं हे तत्व हे ते जाणतात कोण, धीरः परिपश्यन्ति. धीर पुरुष. धी म्हणजे बुद्धी, आणि बुद्धी तदाकार करून आपण ते जाणू शकतो. त्या ठिकाणी बुद्धी देखील संपते. जसं पाण्यामध्ये आपण जर गढूळ पाणी असेल तर आपण निवळीसाठी काही टाकतो, त्याला काय तुरटी वगैरे टाकतो. आता ते देखील तोटी स्वच्छ करते, पण स्वतःहून देखील बिघडते. तसं हे वृत्तीचं ज्ञान नव्हे की अहम ब्रह्माची भी वृत्ती देखील त्या ठिकाणी मावळती स्वरूपाच्या ठिकाणी. बस. पण वृत्तीनेच त्याच्याकडे आपल्याला वाटचाल करता येते, अखंडाकार वृत्ती, आत्माकार वृत्ती करून. परिपश्यन्ति याचा अर्थ ते अनुभवतात, त्याचा साक्षात्कार करतात. पण 2-3 गोष्टी या ठिकाणी सांगितल्या की पहिल्या 2 ओळीत ते काय नाही सांगितलं. ही पद्धती होती पूर्वी, नाही नाही नाही, आणि जे आहे ते नुसतं चुपचाप म्हणून सांगायचं. पुढचे काही राजकुमारी होत्या तर नवऱ्याचं कधी नाव घेऊन सांगत नव्हते. आणि 2-3 मुलं असले तर सांगतात हा मुलगा आहे का तो हात घातलेला, म्हणजे नेती नाही. दुसऱ्या बाजूला झब्बा घातलेला, नेती तो नाही. तिसरा तात्पर्य तो जॅकेट असलेला, नेती. चौथा चुप राहते, त्या समजून येतं. तसं हे ऋषीचं काम आहे की पहिल्यांदा सगळं पहा नकारात्मक शब्द ते, आणि नंतर दुसऱ्याच्यात ते नाही तर शून्यवादच जो आपण, म्हणून ते सगळ्याचं सबस्ट्रॅटम अधिष्ठान असलेलं नित्य व्यापक आहे असं सांगून ते सगळ्या प्राणीमात्रांचं अधिष्ठान आहे. भूतयोनिम परिपश्यन्ति धीराः. धीराः नुसतं पश्यन्ति नाही, परिपश्यन्ति म्हणजे जानन्ति, अनुभवन्ति, त्याचा अनुभव घेतात ते आपलं. आता ह्याचं निर्देशन करून हे काय आपल्याला समजत नाही एवढं, पण आपल्याला व्यक्तापासून अभिव्यक्ता करतो समजू शकतं भाषेत. आणि म्हणून एवढं सगळं वर्णन करून आता सांगितल्याप्रमाणे काय की कार्यावरून आपण कारणाचं अनुमान करू शकतो, आणि ही भाषा आपल्याला समजू शकते. म्हणून आता जरी ते अव्यक्त निर्विकार आहे असं वगैरे सांगून झालं, सगळ्यात अधिष्ठान आहे, सगळ्याचं उगमस्थान वगैरे हे शाश्वत तत्व आहे सांगून झाल्यानंतर नुसते शब्द झाले. पण हे आपल्याला हे सृष्ट झालेलं जगत म्हणजे निर्माण झालेलं जगत, त्याच्या संदर्भात ते काय सांगायचं असेल तर त्याच्यापासून सृष्टी कशी निर्माण झाली, अक्षरापासून एक क्षर कसं निर्माण झालं. खरं पाहिलं तिथे कसं आहे,
परमम अक्षरम ब्रह्म, काल संध्याकाळच्या तो आलं की अक्षर देखील क्षर आहे म्हणून म्हणायचं. त्यांच्या स्टँडपॉईंटने पाहिलं तर क्षर अक्षर देखील म्हणता येत नाही, पण आपल्याला तीच भाषा समजू शकते म्हणून त्या अक्षरापासून त्या सूक्ष्म तत्वापासून सृष्टी कशी निर्माण झाली आहे त्याचं मोठं छान उदाहरण. आता इथे या मुंडकोपनिषदाचं तर वैशिष्ट्य आहे की जरा उदाहरण देऊन आपल्याला विषय सोपा करून सांगतो. आता थोडंसं तुम्हाला समजा म्हणून आपल्या लेवलवर येत आहे. आता हे हाईटवर नेलं वरचे ते काही तुम्हाला मलाही नाही समजणार, थोडं काय तर संबंधाचा विषयाच्या पलीकडे. पण आपल्याला जे व्यक्त आहे त्याच्यापासून आपण अव्यक्ताकडे जाऊ शकतो, कार्यापासून कारणाकडे जाऊ शकतो. मुलगा आहे तर त्याला आईवडील असलेच पाहिजे, आईवडील असलेच पाहिजे, असं एक पॉईंट येतो की ज्या ठिकाणी आपली बुद्धी थांबते. तर त्या भूमिकेतून आता मुद्दाम खऱ्या अर्थाने क्रिएशन नाही आहे, निर्मिती त्याच्यात, पण आपल्याला निर्मितापासूनच अनिर्मिताकडे जाता येत आहे. म्हणून आता छान उदाहरण देऊन पुढच्या असं सांगत आहे की कशी त्या ब्रह्मतत्वापासून जगाची उत्पत्ती झाली. दृष्टांत यथोर्णनाभिः सृजते गृह्णते च यथा पृथिव्याम औषधयः संभवन्ति यथा सतपुरुषात् केशलोमानि तथाक्षरात् संभविति विश्वम्. आता तो परब्रह्म परमात्मा त्याच्यापासून आता एक कशी सृष्टी निर्माण झाली त्या जगदात्म्यापासून सांगत आहे की यथा ऊर्ण नाभी, त्याला आपण मराठीत कोळी म्हणतो, जो आपल्या तोंडातून लाळेतून एक तंतू काढत असतो, इंग्रजी स्पायडर म्हणतात. की कोळी आपल्यापासून जाळं बाहेर काढतो, कारण 3 कार्य होतात ईश्वरापासून: उत्पत्ती, स्थिती आणि लय. त्वमेव केवलम कर्तासी, धर्तासी आणि हर्तासी. शब्द काय आला? केवलम म्हणजे करत असताना अहंकार नाही त्याला. आता त्याच्यापासून हे सगळं सृष्ट झालेलं जगत कसं निर्माण? ऊर्ण नाभी यथा सृजते गृह्णते च. जसा कोळी तो स्पायडर आपल्यातून असा धागा काढत असतो, थोडा वेळ संगोपन, आणि जेव्हा नको त्याला तो विड्रॉ करतो. की ज्याप्रमाणे कोळी आपलं जाळं आपल्या लाळेच्या द्वारा प्रकट करतो, बाहेर टाकतो, आणि मधला भाग त्यात अध्यारूत आहे कोणता? स्थितीचा. काही दिवस काही वेळ ठेवतो तो, आणि नंतर जेव्हा त्याला वाटतं तेव्हा आपल्याकडे विड्रॉ करून घेतो, काढून घेतो. गृह्णते म्हणजे तो परत आपल्यामध्ये घेतो. तसंच या सृष्टीमध्ये 3 गोष्टी आहेत. जन्माला येतो आपण, काही दिवस राहतो, एक दिवस विनाश होत असतो. सगळ्या सृष्टीला नियम आहे. त्याच्या मागे जे कॉस्मिक फ्रिक्वेन्सी आहे, ते जे तत्व आहे, ते म्हणतात ईश्वर. तर अशा तऱ्हे त्याच्यापासून सगळे आपल्या शरीरातून बाहेर टाकून परत शरीरामध्ये ओढून घेतो. असं म्हटल्यानंतर त्या सच्चिदानंद परमात्म्यापासून अशी मायेची उत्पत्ती होते, त्याला सांगायचं आहे. असं केल्यानंतर एक शंका उभी होती आपल्या मनात की निदान हा जो स्पायडर आहे किंवा हा जो कोळी आहे त्याला काहीतरी प्रयोजन आहे, मुद्दाम त्याला खेळावंसं वाटतं म्हणून तो काढतो, खेळतो. परमेश्वर आपल्या जीवनाची खेळायचं आहे म्हणून असं करतो का? काही उत्पत्ती स्थितीला आहे तर त्याला स्वतःचं काही प्रयोजन नाही सांगण्यासाठी दुसरं उदाहरण देते. यथा पृथिव्याम औषधया संभवन्ति. ज्याप्रमाणे पृथ्वीपासून म्हणजे धरतीपासून निम्या प्रकारचे वनस्पती अंकुरित होत असतात, झाडं होत असतात. आता त्या धरतीला काही प्रयोजन आहे का? त्यात ऑलरेडी ते बीज आहे. तसं प्रत्येक जणाचे अजून काही वासना असतात, त्याच्यापासून त्याला शरीर प्राप्त होत. कोणी अंडज, अंड्यापासून निर्माण झालेले पक्षी असतात, काही श्वेदज, काही घामापासून निर्माण झालेले, काही उवा वगैरे ते ढेकलं असते, काही उद्भिज, काही धरतीपासून निर्माण झालेले झाडं असतात, आणि ज्या आईच्या उदरातून निर्माण झालेली माणसं, जनावरं असू शकतात, दिविज, सूर्य, त्या स्वर्गापासून निर्माण झालेले देव असतात. हे सगळं पण कसं अजपासूनच जग निर्माण झाले. आता ते कसं होत असतात तर त्याला दुसरा एवढा दृष्टांत दिला की तो जो कोळी आहे
त्याला जर काही खेळायचं असतं म्हणून तो काढतो, स्थिती ठेवतो, लय करतो. तसं परमेश्वराला आपल्या जीवनाची खेळायचं म्हणून आपल्याला निर्माण करतो होता का खेळखंडोबा, आणि मग घेतो का बरं. त्याचे जसं यथा पृथिव्याम औषधया संभवंती. पृथ्वीला काय प्रयोजन असतं? स्वतःचं काही नाही, त्यात बीज आहे म्हणून ते फक्त त्याला आधार देत असतं. त्यातून ज्या प्रकारचे बीज पेरले तसे त्यात झाडं येतात. तसं जसे वासनाचे बीज प्रत्येक असेल त्याचं पण ते शरीर घेतात. कोणी माणसाचं होतं, कोणी सर्पाचं होतं, कोणी विंचवाचं होतं, सगळं. त्यात जसं धरतीला काही प्रयोजन राहत नाही पृथ्वीला, तसं त्यालाही स्वतःचं व्यक्तिगत असं परमेश्वराला प्रयोजन नाही हे सांगायचं. दुसरं तिसरी गोष्ट, मग आता असं जर असेल तर धरती तुमची किंवा पृथ्वी कशी आहे? जड आहे. तसा तुमचा परमात्मा जड आहे का? मग जड असला तर त्याला नित्य कसं म्हणायचं? तिसरं उदाहरण, यथा सतपुरुषात केशलोमानी. तसं जिवंत माणसाच्या डोक्यावरच केस उगवतात, वाढतात. मेल्यानंतर वाढ होत नाही केसाची. म्हणून त्यातून जड नव्हे, म्हणजे पहिल्यांदा त्याला काही स्वतःचं प्रयोजन नाही तर सच्चिदानंद स्वरूपाला निर्माण करण्यात. जीवाचे काहीतरी वास्तव असतात, जसं पृथ्वीमध्ये बीज आहे आणि त्याला आता पाऊस पडला की मग ते झाडं निर्माण होत असतं. त्यात पृथ्वीला काही प्रयोजन नाही. आता पण पृथ्वी जड आहे, तसा तुमचा परमात्मा जड आहे का? त्या शंकेची निराकरण नाही. तसं सतपुरुषात केशर, सत म्हणजे जिवंत पुरुषाच्या डोक्यापासूनच केशरोमानी म्हणजे आपले केस आणि त्याचे अंकुर फुटत असतात, तसे होत असतं. तथा अक्षरात संभवती हे विश्व. अक्षरापासून म्हणजे अविनाशी तत्वापासून हे विश्व, त्या जगदीश्वरापासून हे जगत निर्माण होत असतो. पण त्याच्यात काही बदल होत नाही. आणि ते सांगतात की हे त्याचं परिणामवाद नाही घ्यायचं. जसं दुधापासून दही केलं तर दूध फाटतं. साध्या बीजापासून जर बोरीचं किंवा बाबळीचं झाड झालं तर ते बीज तुटत असतं. तसं हे बीजचं सर्व आहे की याच्यावर केवळ हा आभास आहे. आणि हे दोन कारणं बाकीच्या निर्मितीमध्ये वेगळे असतात. कोणते? मटेरियल कॉज आणि एफिशियंट कॉज. समजा कुंभार जेव्हा घट निर्माण करतो तेव्हा त्याने वापरलेलं मटेरियल माती आणि त्याची वापरलेली बुद्धिमत्ता तो स्वतः, हे दोन कारणं वेगळे असतात. पण ईश्वरापासून जेव्हा मायानी सृष्टी निर्माण होते तेव्हा माया ही ईश्वरापासून कशी असते? अभिन्न असते. तसं तुम्ही जागृत असताना जे काही तुम्हाला संस्कार होतात त्याच्यानुसार तुम्ही स्वतःचं स्वप्न तयार करता. कुठून घेतं सांगा बरं तुम्हाला? तसे यांनी सलाइवा कुठून घेतो? त्याच्या आतूनच. म्हणजे पॉवर ऑफ क्रिएशन इज लॅटंट अँड पोटंट इन द इन्फिनिट. त्या परमात्म तत्वामध्ये निर्माण करण्याची शक्ती त्याच्यामध्येच आहे, ती त्याच्यापासून अभिन्न आहे. म्हणून हे दोन्ही कारण कसे आहे? अभिन्न निमित्त उपादान कारण. तसं स्वप्न आपण व्यक्तिगत मनातून उभा करतो ते आपल्यापासून वेगळं राहत नाही. तसं पाण्यापासून लाटा निर्माण होत असतात, त्या लाटा काही पाण्यापासून वेगळ्या राहतात. तसंच हे बाकीच्या निर्मितीमध्ये निर्माण झालेली वस्तू निर्मात्यापासून वेगळी राहते. म्हणजे घटाकटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वगैरे वगैरे वगैरे. पण हे सगळं ह्या घटामध्ये काय होतं म्हणून त्याला वेळा म्हणजे वेगळ्याच प्रकारची उपमा दिली त्या भजनामध्ये. तर असं त्याच्यापासून अक्षरात म्हणजे अक्षर म्हणजे अविनाशी तत्वापासून, ब्रह्मतत्वापासून हे क्षर म्हणजे परिवर्तनशील जगत निर्माण होत असतं. त्यात विकार न होता त्याच्यावर केव्हा हा आभास होतो. आता आपल्याच्यात शंकराचार्यांनी विवर्तवाद मानला आहे. तसा दोरावर तुम्हाला साप दिसतो, खऱ्या अर्थानं साप असतो का? नाही. पण आपल्याला दोरीचं दर्शन झालं नाही म्हणजे आपल्याला साप खरा वाटतो. कधी कधी कोणी सांगितलं तिथे वेताळ आहे, काहीतरी एक भूत आहे, आणि वास्तविक तिथे असतं ते इलेक्ट्रिसिटीच्या खंबे कापलेले आणि आपण तसं पाहतो आणि आपण घाबरतो. तर हे जसं त्या मूळ खांबामध्ये बदल नव्हता वेताळ दिसतो, तसं त्या आत्मतत्वामध्ये बदल नव्हता हे मायमूळ सगळा खेळ दिसतो. हे पुढे जास्त विवरण येणार आहे, आपण उद्याच्या चर्चेला घेऊया. कारण ही पद्धती आहे प्रथम एकदम उंचावर घेऊन जातात आपल्याला आणि मग आपल्या लेव्हलवर येतात ते असं कोणके समजण्यासाठी. आणि याच्यामध्ये इतकी छान छान उदाहरणं देणार येतात की बऱ्याच गोष्टी बाबत आपल्या शंका असतात त्या दूर होतात आपल्या त्या कटपणे.
पुढे मग जीव आणि ईश्वर कसा, दोन पक्षाची उपमा उत्कृष्ट दिली तरी. ओम भद्रं कर्णिभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्ट्वागुंसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः. स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.